नगर तालुक्यात खासदार लंकेंकडून रस्ते पुलांची दुरुस्ती। खासदार लंके यांनी केली आरोग्य केंद्राची स्वच्छता। आपत्तीग्रस्त खडकी, अकोळनेर, वाळकी, आस्तगाव, सारोळा कासार, भोरवाडी, जाधववाडी, सोनेवाडी या गावांमध्ये रविवारी 1 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 5 या कालावधीत खासदार निलेश लंके प्रतिष्ठान तसेच मावळा प्रतिष्ठानच्या वतीने विविध रस्ते पूल तयार करण्यात आले। गेल्या आठवड्यात मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीत या गावात रस्ते पूल वाहून गेले, जनावरे दगावली। आपत्तीनंतर खासदार लंके यांनी या भागाची पाहणी केली। त्यावेळी त्यांनी संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना किराणा तसेच जनावरांचा चारा उपलब्ध करून देत नागरिकांना दिलासा दिला। विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने खासदार लंके यांनी संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन निलेश लंके प्रतिष्ठान तसेच मावळा संघटनेच्या माध्यमातून मदत मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला। अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले, ते दुरुस्त करण्यात आले। रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास सर्वच गावांमध्ये एकाच वेळी या कामांना सुरुवात करण्यात आली। खासदार लंके यांनी यावेळी विविध गावांमध्ये जात मदत कार्यात सहभाग नोंदवला। वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुलाचे पाणी शिरल्यामुळे केंद्रात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले। 4 फुटापर्यंत पाणी साचलेल्या या केंद्रास खासदार लंके यांनी भेट दिल्यानंतर स्वतः हाती खोरे घेऊन संपूर्ण केंद्रातील गाळ उचलण्यात आला। गाळ उचलण्यात आल्यानंतर संपूर्ण इमारत धुवून काढण्यात आली। पाणी शिरल्यामुळे आरोग्य विभागातील उपचार बंद होते। निलेश लंके प्रतिष्ठानची रुग्णवाहिका मागवण्यात येणाऱ्या रुग्णांवर उपचारही सुरू करण्यात आले। अकोळनेर येथे मेहत्रे वस्तीला जोडणारे 3 पूल आणि रस्ता, जाधववाडीला जोडणारे वाहून गेलेले 2 पूल, दरोडी माळ्याला जोडणारा वाहून गेलेला 200 मीटर रस्ता, थोरात वस्तीला जोडणारा रस्ता, सारोळा रस्ता ते देशमुख माळा रस्ता दुरुस्त करण्यात आला। 50 JCB, 22 डंपर, 30 ट्रॅक्टर, 5 पोकलांच्या मदतीने निलेश लंके प्रतिष्ठान तसेच आपल्या मावळा संघटनेच्या 400 स्वयंसेवक तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली। याशिवाय या मोहिमेत सहभागी झालेल्या खासगी आणि शासकीय डॉक्टरांच्या टीमने अतिवृष्टीमुळे ज्या ग्रामस्थांना आजार झाले आहेत त्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले, औषधेही देण्यात आली। लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे या हेतूने आम्ही जनावरांचा आक्रोश पाहून चारा त्या ठिकाणी पोच केला। लोकांचं पूर्ण कुटुंबातल्या घरातली कुठली वस्तू शिल्लक नाही राहिली, अशा कुटुंबाला किराणा वाटप केली। पण आता सध्या दळणवळणाचे रस्ते सुरळीत चालू झाले पाहिजे। हे हॉस्पिटल आरोग्याची सुखसुविधा देणारं हॉस्पिटल हे सुद्धा सुरळीत चालू झालं पाहिजे। त्यामुळं आम्ही आज या सगळ्या गावांनी एक 40-50 JCB, डंपर, ट्रॅक्टर, वेगवेगळ्या यंत्रणा घेऊन आम्ही आज हे रस्ते पूर्ण करून देत आहे। काही हॉस्पिटलला चांगल्या पद्धतीच्या अवस्थेत करून देत आहे। आज आरोग्य विभागाची टीम सुद्धा आमची फिरत आहे प्रत्येक गावागावामध्ये। पशुवैद्यकीय डॉक्टर सुद्धा फिरत आहे। म्हणजे तात्काळ आज त्या ठिकाणी प्रत्येक गावाने मदत पोहोचवण्याचं काम माझे सर्व सहकारी, आमची मावळा नावाची संघटना किंवा आमचे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, आमच्या सर्व युवक वर्ग या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात सहभागी आहे। आणि जसं तुम्हाला या गावात काम पाहायला मिळत आहे तसं ज्या ज्या गावात ढगफुटी झाली त्या प्रत्येक गावात अशाच पद्धतीने काम चालू आहे।